गरम नाही ना ग फार? भावना, काही बोलायचंय का माझ्याशी? नाही, काहीच नाही. का ग, असं का विचारतेस? तुझं आणि सिद्धूचं बोलणं ऐकलंय मी. आई, बरं झालं चुकून ऐकलं मी. नाहीतर तू स्वतःहून काही सांगितलं नसतं. अर्थात त्याचं मला आश्चर्य नाही वाटत, कारण आयुष्यभर तू तसंच वागत आली आहेस. खरं बोलतेय ना? तू लहान होतीस, शाळेत होतीस. शाळेत कोणीही काही त्रास दिला कधी येऊन मला सांगितलं नाहीस. अगदी कॉलेजमध्ये सुद्धा कोणी उणं वागवलं, काही त्रासदायक वागवलं तरी कधी येऊन मला सांगितलं नाहीस तू. अगं एवढंच काय, आता सासरी तुला कसं वागवलं जात असेल याची कल्पना आहे मला, पण कधी माझ्या समोर येऊन गाराणं घातलं नाहीस त्याचं. तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तुला कितीही त्रास होत असला ना, तरी एक गोष्ट मात्र चांगली, सिद्धू तुझा नवरा आहे. आणि सिद्धू तुझा नवरा असल्यामुळे जगातल्या कुठल्याही संकटाला तुला घाबरायची गरजच नाही. पण आज तेच नातं मी तोडायचं वचन देऊन आलीयस सासरी. अगं असं 4 कागदांवर सह्या करून नाती तुटतात का? तुला माहितीये भावना, बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं बघ, खूप वर्ष काही माणसं एकत्र राहत असतात. आपल्याला वाटतं सगळं छान चाललंय, पण खरं तर ती माणसं एकमेकांपासून मनाने केव्हाच दूर झालेली असतात. पण तुमचं तसं नाही. तुम्ही दोघं मनाने एकमेकांच्या खूप जवळ आहात. अशी 4 कागदपत्र तुम्हाला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकत ग. आता तू एवढं तिकडे सासरी वचन देऊन आलीयस, कागदपत्रांवर सह्या करून आलीयस, त्याने सिद्धूला काही फरक पडलाय का? आलाच ना तुझ्या मागे मागे इथे, आपल्याला भेटायला आला, आपल्यामध्ये सामील झाला. अगं तो मुलगा तुझ्यापासून कसा वेगळा होणार सांग मला? आणि तू तरी अशा मुलावर प्रेम करण्यापासून स्वतःला कसं रोखणार आहेस? तुला धड नीट रागवता येत नाही त्याच्यावर. मग आता तूच सांग, काय करू मी? ते तुझं तू ठरव. मी नाही सांगणार की तू उठून सिद्धूकडे जा, पण एक गोष्ट मात्र खात्रीने सांगू शकते, तू अजूनही मनाने त्याच्याच जवळ आहेस. आई, हे कायम सगळं माझ्याच बाबतीत का ग होतं? देव नेहमी माझीच परीक्षा का बघतो? कारण देवाला पण माहिती आहे ना, तू त्याच्या प्रत्येक परीक्षेत खरी उतरणार. आणि त्यांनी घातलेल्या परीक्षेत तुला साथ द्यायला सिद्धू सारखा नवरा सुद्धा आहे. भावना, ए बाळा, जसं संकटांनी घेरलेलं प्रत्येकाचं नशीब नसतं ना, तसाच प्रत्येकाच्या नशिबी सिद्धू सारखा नवराही नसतो. बाळा, जो निर्णय घेशील ना, खूप विचारपूर्वक घे. आलेच. हे घ्या. अगं एक घास तरी खा.
हो रे अधिराज, मला नको आग्रह करूस तू. तर माझा सिद्धू घरात नाहीये. कुठल्या अवस्थेत असेल कोणाच ठाऊक. अन्न तरी गेलं असेल का त्याच्या पोटात. माझ्या घशाखाली कसा घास जाईल. अगं आई, सिद्धूने जे ठरवलं ते पूर्ण करणार नाही का ग तू? बरं मला सांग, आतापर्यंत अशी कुठली गोष्ट आहे जी त्याने अर्धवट सोडली? खा. अगं बर, आता सिद्धू आला, मग त्याचं स्वागत करायला, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालायला तुझ्या पोटात अन्न नको, शक्ती नको? घे एक घास खा. अगं तो आणेल भावनाला नक्की परत. कशी येईल ती पोर घरात? घरातून हाकलून काढलं होतं तिला बाहेर. मंगळसूत्र खेचून घेतलं होतं तिचं गळ्यातून. केवढा अपमान झालाय तिचा. घरात पाऊल तरी टाकेल का ती परत? कारण आपला सिद्धू जसा जगा वेगळा आहे ना, तशी भावना पण जगा वेगळी. सिद्धू आणि भावना नक्की आपल्या घरी येणार. सिद्धू लवकरच आपल्या घरचा उंबरा ओलांडणार. अरे कुठे आहेत सगळे गाडे पाटील? अरे स्वागत नाही करणार का माझं? आज सिद्धिराज गाडे पाटील घरचा उमरा ओलांडून आलाय. काय रे ए काय चाललंय हा आरडाओरडा? अगं काय झालं, तुला दिसत नाहीये का? सिद्धिराज गाडे पाटील घरचा उमरा ओलांडून आलाय. आ? दिसतोयस ना? काय रे मोठ्या तोऱ्यात गेला होतास आम्हाला सांगून या घराचा उंबरठा ओलांडेन तर तुझ्या त्या मॅडमला घेऊनच. म्हटलं होतं ना आई, याचं पान आपल्याशिवाय हलणार नाही. परत आला. काय पण म्हण संपत. दळवींच्या घरात दावणीला बांधलेलं वासुरू अरे गाडे पाटील घराण्याचा ढाण्या वाघ बनून परत आलाय रे. आजी अगं इकडेच तर गल्लत केलीस तू. सिद्धूला ना ओळखलंच नाही. आणणार आहे लवकरात लवकर, भावनाला सुद्धा घरी आणणार आहे. बस आई, त्या दिवशी फक्त दही साखर खाऊन गेलो ना मी. पण आज तू प्रेमाने बनवलेल्या सगळ्या गोष्टी मी भरपूर खाणार आहे, आणि तेही फक्त तुझ्या हातानेच.